इमेज फाईल अँड ॲप्लिकेशन. ओके, सो करू शकता, इमेज फाईल डिस्प्ले करू शकता. दॅट इज इमेज व्ह्यू इन अ अँड्रॉइड comes with an different configuration options to support the different scale. Okay, so image कशी पुट करायची, कुठं पुट करायची, किती स्केलनं पुट करायची, हे डिफरंट स्केल टाईप यूज करून तुम्ही काय करू शकता, त्या इमेज फाईल तुमच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर पुट करू शकता. सो इट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ द displaying the multimedia. Okay, image is also, it is a part of the multimedia. So image file तुम्ही इमेज व्ह्यू टॅग XML मध्ये यूज करून किंवा इमेज व्ह्यू नावाचा क्लास जावाच्या फाईलमध्ये यूज करून तुम्ही इमेज फाईल अँड्रॉइडमध्ये शो करू शकताय. ओके, सो याच्या अगोदर आपण आणखीन एक क्लास बघितलेला आहे, इमेज बटन नावाचा क्लास. ओके, ज्याच्यावर बटनवर आपण इमेज पुट केलेले आहे. ओके, तो सेम इज हिअर. ओके, इन्स्टेड ऑफ युझिंग द बटन, ओके, वी आर गोइंग टू क्रिएट द व्ह्यूज. ओके, तिथं आपण बटनवर इमेज पुट करत होतो बाय युझिंग वन ऑफ द ॲट्रिब्यूट दॅट इज सोर्स. ओके, सो वॉट एव्हर द इमेज वी वॉन्ट टू पुट ऑन द बटन, ड्रॉएबल नावाचा फोल्डर, लेआउट रिसोर्समध्ये ड्रॉएबल नावाचा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये ती इमेज पुट करायची. ओके, आणि सोर्स ॲट्रिब्यूटला त्याचा पाथ असाइन करायचा. सो ती इमेज बटनवर पुट करतो आपण, पुट करतो. द सेम इज हिअर. ओके, सिम्पल इमेज जर मला माझ्या ॲप्लिकेशनवर पुट करायचे असेल तर इमेज व्ह्यू नावाचा एक टॅग घ्या, त्याच्यामध्ये जे काय ॲट्रिब्यूट्स आहेत बाकीचे ते द्या, आणि अँड्रॉइड सोर्स नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे. ओके, ज्या सोर्स ॲट्रिब्यूटला इमेजचा पाथ द्यायचा आहे. आता इमेज कुठं पुट करायचे यात सुद्धा रिसोर्स फोल्डरमध्ये ड्रॉएबल नावाचा फोल्डर आहे, तिथं तुम्हाला जी इमेज शो करायची आहे ती ड्रॉएबल नावाच्या फोल्डरमध्ये कॉपी करा. ओके, सो ती इमेज तुमची सोर्स ॲट्रिब्यूट जेव्हा यूज करताय त्यावेळी ती ड्रॉएबल फोल्डरमधली त्या इमेजचा पाथ द्या, ती इमेज तुमची तुमच्या ॲप्लिकेशनवर डिस्प्ले होईल. सो स्केल टाईप्स बघा काय आहेत. तुम्ही स्केलिंग सुद्धा करू शकता, इमेजचं डिफरंट स्केलमध्ये कन्वर्जन करू शकता. फॉर एक्झाम्पल सेंटर म्हटला तर विच प्लेसेस द इमेज ॲट द सेंटर, परंतु तो स्केल करणार नाही. हे फक्त जी इमेज आहे ओरिजिनल साईजची ती तुमच्या ॲप्लिकेशनच्या सेंटरला प्लेस करेल. सेंटर क्रॉप म्हटल्यानंतर काय होईल, स्केल तुमची चारी बाजूनं युनिफॉर्मली स्केल केली जाईल आणि सेंटरला शो केली जाईल. सेंटर इनसाइड मीन्स व्हॉट, this will place an image inside the container and the edges of the image will not overlap with that of the container. The image will be inside it. Center inside म्हणजे काय, इमेजच्या बॉर्डर्स आणि तुमच्या कंटेनरच्या बॉर्डर्स ह्या ओव्हरलॅप होणार नाही, की त्या दोघांच्या बॉर्डरमध्ये थोडासा स्केल सोडला जाईल हे चारी बाजूनं, आणि तुमची इमेज कंटेनरच्या बाउंड्री बरोबर, इमेजच्या बाउंड्री कंटेनरच्या इमेज बाउंड्री बरोबर ओव्हरलॅप होणार नाही, ती कंटेनरच्या आतमध्ये शो केली जाईल. दॅट इज सेंटर इनसाइड. फिट सेंटर, इट स्केल द इमेज फ्रॉम द सेंटर. फिट एंड, इट स्केल द इमेज फ्रॉम द एंड ऑफ द कंटेनर. फिट स्टार्ट, इट स्केल द इमेज फ्रॉम द स्टार्ट ऑफ द कंटेनर. ओके, फिट XY मीन्स व्हॉट, दिस विल फिट द कंप्लीट कंटेनर विथ द इमेज. कंटेनरचा पूर्ण पार्ट इमेजनं कवर केला जाईल. सो दिस इज the image view. So see what are the attributes of that one. You can set maximum height and maximum width of your image by using the max height and max width attributes respectively. SRC, that is nothing but the source which you want to give the path of that image. Okay, that is by default it sets to the drawable as a content for this image view. Okay, ह्याला drawable चा पाथ तुम्हाला द्यावा लागेल. स्केल टाईप आता जसं बघितलं आपण, कुठल्या टाईपचा स्केल पाहिजे ते तुम्ही देऊ शकताय. Tints, it's nothing but the color of the image in the image view. Okay, so let's see how the image file practically displayed in Android application. Okay, so let's see here. I created one of my project as my image view. Okay, so जसा आपण इमेज बटनचा टॅग यूज करत होतो तसा इमेज व्ह्यूचा टॅग यूज करा. ओके, दॅट इज इमेज व्ह्यूचा टॅग इथे यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा ID दिलेला आहे, विड्थ हाईट, म्हणजे जेवढी इमेज बसेल तेवढी विड्थ हाईट सेट केलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही मॅक्झिमम हाईट मॅक्झिमम विड्थ सेट करू शकताय. फोरग्राऊंड ग्रॅव्हिटी सेंटर केलेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं जी इमेज पुट करायचं आहे त्याचा पाथ इथं दिलेला आहे. ओके, दॅट इज सोर्स. ओके,
याचा पाथ कुठं असणार आहे, ॲट ड्रॉएबल फोल्डर, त्याच्यामध्ये गणेशा नावाची इमेज आहे. ओके, तर जर ड्रॉएबल फोल्डर बघितला तुम्ही तर याच्यावर क्लिक करा. याच्यामध्ये इमेजेस मी कॉपी पेस्ट केलेले आहेत. तुम्हाला नवीन इमेजेस कॉपी पेस्ट करायचे असेल तर हा फोल्डर ओपन करा, याच्यावर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर शो इन एक्सप्लोरर असा एक ऑप्शन येईल. शो इन एक्सप्लोरर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ड्रॉएबल फोल्डर तो ओपन करून दिला जाईल. सो ओपन करून दिल्यानंतर तुम्हाला ज्या इमेजेस पाहिजेत त्या ड्रॉएबल फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट करा आणि त्या तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकता. सो मी 2 इमेजेस केलेल्या आहेत, परंतु एकच इमेज इथं शो केलेलं आहे. गणेशा अँड गणेशा 1 नावाच्या 2 इमेजेस ड्रॉएबलमध्ये कॉपी पेस्ट केलेल्या आहेत. ओके, परंतु सोर्सला मी कुठली डिस्प्ले केलेलं आहे, ड्रॉएबल गणेशा. सो ही जी इमेज आहे ती तुमच्या ॲप्लिकेशनवर, अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर शो होईल. इथं फक्त काय केलेलं आहे, तो लेआउट सेट केलेला आहे, बाकी दुसरं काही केलेलं नाही. ओके, सो लेट्स रन द प्रोग्राम अँड शो द आउटपुट on the mobile. So let's see, I have created my project as my image view. त्याचा आयकॉन त्या एपीकेचा आपल्या स्क्रीनवर शो होतोय. ओके, सो त्याच्यावर क्लिक करा. सो विच विल डिस्प्ले द इमेज ऑन आवर अँड्रॉइड ॲप्लिकेशन. ओके, ganesha.jpg ही मी ड्रॉएबल फोल्डरमध्ये ही इमेज सेट केली होती आणि ती सेंटरला मी शो केलेली आहे. सो इट विल शो द इमेज ऑन द अँड्रॉइड ॲप्लिकेशन. आता ही सेंटरला आहे त्या स्केलने मी शो केलेली आहे. तुम्ही डिफरंट स्केल टाईप यूज करून इमेज क्रॉप करू शकता आणि शो करू शकता. ओके, सो दिस इज एक्झाम्पल ऑफ हाऊ द इमेजेस आर शोन ऑन द अँड्रॉइड ॲप्लिकेशन. ओके, सो नाव लेट्स सी हाऊ वी कॅन चेंज द इमेज in our program also. Okay, so let code for that one. ॲप्लिकेशन वरच्या इमेजेस चेंज सुद्धा करू शकतो. ओके, सो एक इमेज आपण आता ऑलरेडी आपण इथे डिफाईन केलेली आहे. तर काय करूयात, एक बटन घेऊयात. ज्या बटनवर क्लिक केल्यानंतर जी इमेज गणेशा म्हणून सेट झालेली आहे ती गणेशा 1ला सेट होईल. ओके, सो लेट्स सी हाऊ इट कॅन बी डन इन द अँड्रॉइड. वेट अ मिनिट. सो लेट्स सी, एक बटन क्रिएट करूया. दॅट इज बटन, ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, तर तुमची इमेज जी आहे ती चेंज व्हायला पाहिजे. ऑलरेडी मी आता एक इमेज फक्त शो केलेली आहे, कुठली, गणेशा नावाची. 2 इमेजेस आहेत, गणेशा आणि गणेश 1. इनिशियली गणेशा नावाची इमेज जी आहे ती सेट करायची आणि बटनवर क्लिक केल्यानंतर गणेशा 1 जी इमेज आहे ती शो व्हायला पाहिजे. ओके, सो लेट handle this event in that one. Okay, so give the id, that is suppose the id is button. Okay, so again set the text, that is change image. तर ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर इव्हेंट हँडल व्हायला पाहिजे. सो इन्स्टेड ऑफ सेटिंग द ऑन क्लिक लिस्नर आय यूज वन ऑफ द ॲट्रिब्यूट इन द टॅग ऑल्सो ऑन क्लिक. ओके, सो चेंज नावाचे एक मेथड लिहायचे आपल्याला. ओके, सो या बटनवर क्लिक केल्यानंतर चेंज नावाची जी मेथड आहे जावामधली ती कॉल होईल. इट्स ऑल अबाउट द बटन. सो एक बटन क्रिएट केलं, एक इमेज व्ह्यू क्रिएट केली. सो सियर जसं म्हणतोय आपण की SRC हा ॲट्रिब्यूट यूज करून तुम्ही एखादी इमेज अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर सेट करू शकताय. तसंच एक मेथड आहे, दॅट इज सेट इमेज रिसोर्स. हा ॲट्रिब्यूट यूज करा किंवा सेट इमेज रिसोर्स नावाची मेथड यूज करून तुम्ही इमेज तुमच्या ॲप्लिकेशनला सेट करू शकता. सो जावाचा इथं कोड लिहिलेलाच आहे. इमेज व्ह्यूचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, तो असाइन करून घेतला बाय युजिंग फाइंड व्ह्यू बाय आयडी. बटनचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, तो असाइन करून घेतला फाइंड व्ह्यू बाय आयडीनं. ओके, आता काय करायचं आहे, बटनवर क्लिक झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे, तर ऑन क्लिक झाल्यानंतर चेंज नावाची मेथड जी लिहिलेली आहे ती कॉल केलेली आहे. ओके, सो चेंज नावाच्या मेथडमध्ये काय केलेलं आहे, इमेज व्ह्यू हा वेगळा सेट केलेला आहे. दॅट इज बाय युजिंग द सेट इमेज रिसोर्स मेथड. ओके, r.drawable.ganesha. ओके, सो जर बटनवर क्लिक केलं
तर चेंज नावाची मेथड कॉल होईल आणि इमेज व्ह्यू कुठला सेट होईल, गणेशा 1 जी इमेज आहे ती ॲज अ इमेज व्ह्यू म्हणून सेट होईल बाय युझिंग द सेट इमेज रिसोर्स मेथड. ओके, सो कीप इन माइंड दॅट एखादी इमेज अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर शो करायची झाली तर त्याचा पाथ तुम्ही XML फाईलमध्ये सुद्धा देऊ शकता बाय युझिंग द SRC ॲट्रिब्यूट आणि तिथं ड्रॉयबल नावाचा पाथ द्या, किंवा सेट इमेज रिसोर्स नावाची मेथड आहे ती यूज करून सुद्धा तुम्ही इमेजचा पाथ देऊन ती इमेज तुमच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर शो करू शकता. ओके, सो लेट्स रन द प्रोग्राम ऑन द सॅमसंग मोबाईल. ओके, सो इट विल शो फर्स्टली द इमेज रिसोर्स ॲज अ गणेशा.jpg आहे ती पहिला शो होईल आणि चेंज इमेज नावाचं बटन शो होईल. आता त्या बटनवर क्लिक केल्यानंतर गणेशा 1 इमेज मी सेट केलेली आहे ॲज अ इमेज व्ह्यू. ओके, सो let's see the output of that one. Okay, so Gradle build is running now. It will take some time. Okay, and it will display install the APK on your mobile and launching is done. If then when you click on that app, it will show the output of this program. Okay, so the Gradle build is running now. Okay, so it will take some time, so wait for a minute. So obviously it will take some 2 to 3 minutes, or sometimes it will take the 4, 5 or 6 minutes also, depending upon the performance of your configuration of your machine and the Android Studio. Okay, so let's see. Gradle build is running now. So let's see here, after completing the Gradle build running, it will install the app on the specified physical device, or if you set as a emulator, it will install it on the emulator. Okay, and after that it will launch that app on the specified device. ॲक्च्युली इथं बटनचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही, कारण बटन हा व्हेरिएबल आपण इथं कुठंच यूज केलेला नाही. ओके, याच्यावर इव्हेंट जनरेट होणार आहे. ओके, सो जर सेट ऑन क्लिक लिस्नर यूज करत असता तर बटन डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर यूज केला असता आपण, परंतु हा जो इव्हेंट आहे तो बटनच्या टॅगमध्येच आपण मेन्शन केलेला आहे. त्याच्यामुळं हे जे बटन व्हेरिएबल आहे, बटन ऑब्जेक्ट आहे, तो आपण इथं कुठं ॲक्च्युली यूज केलेला नाही आहे. सो लेट्स सी द आउटपुट ऑन द मोबाईल. So let's see the output. My project is nothing but what? My image view. Okay, click on that one. So see, initially it will display the first image, that is the ganesha.jpg, and one button, that is change image. आपण काय केलेलं आहे, चेंज इमेजवर मी क्लिक केल्यानंतर सेट इमेज रिसोर्स ganesh1.jpg आहे तो सेट केलेला आहे. ओके, म्हणजे या बटनवर क्लिक केल्यानंतर ह्या इमेजची एक दुसरी इमेज ड्रॉयबल फोल्डरमधली आपण सेट केलेलं आहे. सो क्लिक ऑन दॅट चेंज इमेज बटन. सो सी हियर, when I click on that change image button, the ganesha.jpg is changed to the ganesha1.jpg. Okay, the point is that you can set the image by using the set image resource method in the Java also. Okay, एक तर तुम्ही XML फाईलमध्ये
SRC नावाचा ॲट्रिब्यूट यूज करा आणि ड्रॉयबल फोल्डरचा त्या इमेजचा पाथ सेट करा तिथं, किंवा सेट इमेज रिसोर्स नावाची मेथड जावामध्ये लिहा, तिथं ड्रॉयबल फोल्डरमध्ये जी तुमची इमेज आहे त्याचा पाथ त्या मेथडला सप्लाय करा. ओके, सो इट्स ऑल अबाउट द इमेज व्यू इन द अँड्रॉइड. ओके, थँक्यू.